हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, जेव्हापासून कान्हाने सरकारचं ऑफिस जॉईन केलं आहे तेव्हापासून सरकारचे वाईट दिवस सुरू झाले आहेत आणि कान्हा एखाद्या स्पायसारखा, एखाद्या जासूससारखं काम करतोय आणि ऑफिसच्या दुसऱ्याच दिवशी त्याने खूप हुशारीने चक्क सरकारच्या केबिनमध्ये एक ट्रान्समीटर लावलंय. म्हणजे सरकार तिच्या केबिनमध्ये जे काही बोलत होती ते सगळं कान्हा हा बाहेर आपल्या डेस्कवर बसून हेडफोनमध्ये ऐकत होता आणि सरकार एका खूप महत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलतीये. ते कॉन्ट्रॅक्ट तिला मिळायलाच हवं, त्यासाठी ती खूप मेहनत करते आणि हे कॉन्ट्रॅक्ट सरकारला नाही मिळू द्यायचं यासाठी आता कान्हा एक मास्टर प्लॅन बनवणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि आणखीन काय काय ट्विस्ट आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि किरण चक्क सरकारच्या बंगल्याबाहेर पार्किंगमध्येच उभं राहून राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कान्हाच्या आजीबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलत असतात आणि कान्हा हा आजीला सांगतो, मा, मी आता सगळा प्लॅन बनवलाय. उद्या सरकारने एक खूप महत्त्वाची मीटिंग ठेवली आहे आणि या मीटिंगमध्ये मी काही मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं घेणार आहे आणि तो पुढे काही बोलणार इतक्या सरकार तेथे येते. कान्हा आणि किरण हे लॅपटॉपवर काहीतरी करताय हे ती पाहते आणि या दोघांवर जोरात ओरडते, काय चाललंय इथं? आणि सरकारला पाहून कान्हा आणि किरणच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्वासच बसत नाही की सरकार एवढ्या मध्यरात्री घराबाहेर पार्किंगमध्ये आली आहे आणि तिने आपल्या दोघांना लॅपटॉपवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताना पाहिलंय. काय उत्तर द्यावं हे या दोघांना समजत नाही. सरकार या दोघांजवळ येऊ लागते. कान्हा आणि किरण खूप घाबरतात आणि कान्हा हा लवकरच लॅपटॉप बंद करून ठेवतो. सरकार जाब विचारते, काय चाललंय दोघांचं? लॅपटॉपवर काय सुरू होतं? आणि तेव्हा कान्हा म्हणतो, सिनेमा, आणि किरण सांगतो, काम. म्हणजे हे दोघे वेगवेगळं उत्तर देतात. त्यामुळे सरकारला संशय येतो की हे दोघे सुद्धा खोटं बोलताय आणि सरकार विचारते, दोघं चुकीचं उत्तर देताय, वेगवेगळं उत्तर देताय, याचा अर्थ खोटं बोलताय. काय चालू होतं सांगा लवकर. आणि मग कान्हा आपली ॲक्टिंग सुरू करतो. काय सांगावं सरकार, कोठून सुरुवात करावी ना तेच कळत नाहीये. तर सरकार म्हणते, जेथून सगळं सुरू झालं ना तेथूनच सुरुवात कर, अधूनमधून नको करू. तर कान्हा म्हणतो, तुमचं एकदम बरोबर आहे, जेथून सुरुवात झाली तेथूनच सुरुवात करायला हवी. अधूनमधून केली तर काही कळायचं नाही ना तुम्हाला. आता मैत्री ना अशी गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही काहीही करू शकता आणि मी सुद्धा काहीही करायला तयार झालो. सरकारला काही समजत नाही. कान्हा म्हणतो, तुम्ही कन्फ्यूज व्हाल, तुम्हाला समजावून सांगतो. हा माझा मित्र आहे किरण, चाळीतला मित्र, एकदम बेस्ट फ्रेंड. पण आता मी येथे राहायला आलोय ना तेव्हापासून आमची भेटच होत नाहीये आणि त्यात मी आता ऑफिसमध्ये जॉईन झालोय म्हणून कामाचा व्याप एवढा आहे की त्याला आणि मला भेटायला वेळच मिळत नाहीये. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की दोघे लॅपटॉपवर एकत्र मस्त सिनेमा पाहूया आणि मला आता मध्यरात्री वेळ मिळाला म्हणून मी त्याला बोलवून घेतलं आणि म्हणालो, ये इकडे, आपण सिनेमा पाहूया. म्हणून मी त्याला सिनेमा पाहायला बोलवलंय. सरकारला मात्र हे पटत नाही. सरकार चिडून म्हणते, तू सांगतोयस ना तेवढी चांगली मैत्री तुमची नाहीये, कारण तू सिनेमा म्हणाला आणि तो काम म्हणाला. तर सरकारला कान्हा सांगतो, तुम्हाला नीट समजलं नाही, कामाच्या व्यापातून सिनेमा पाहायचा होता म्हणून तो काम म्हणाला आणि मी सिनेमा म्हणालो, आम्ही दोघे एकच म्हणत होतो. सरकार चिडून म्हणते, असं का? तुम्ही दोघे सिनेमा पाहत होते, ठीक आहे, मग लॅपटॉप उघड. कान्हा विचारतो, लॅपटॉप कशाला उघडू? तर सरकार त्याला म्हणते, सिनेमा पाहायला. आता तुम्ही दोघे इतक्या मध्यरात्री कोणता सिनेमा पाहत होता तो सिनेमा मला सुद्धा पाहायचा आहे. आपण तिघे मिळून एकत्र सिनेमा पाहूया. कान्हाला जबर धक्काच बसतो. आता काय करावं हेच त्याला कळत नाही, कारण सरकारने हा जर सिनेमा पाहिला तर आपला खरा सिनेमा सरकारला कळेल म्हणून तो खूप घाबरतो आणि कसा बसा लॅपटॉप उघडण्याचं नाटक करत असतो. पण लॅपटॉप उघडण्यासाठी सुद्धा तो खूप वेळ घेत असतो की आता काहीतरी चमत्कार होईल आणि मला लॅपटॉप उघडावा नाही लागणार. आणि त्याच वेळेस चमत्कार होतो. कान्हाला माचा फोन येतो. तेव्हा सरकार कान्हाला म्हणते, आधी फोन उचल. तर कान्हा विचारतो, कशाला? असेल चाळीतला कोणाचा तरी फोन, मला नाही उचलायचा आहे. सरकार म्हणते, नाही नाही उचल, तुझा महत्त्वाचा कॉल असेल आणि स्पीकरवर ठेव, मला सुद्धा ऐकायचं आहे की तुला कोण इतक्या रात्री फोन करतंय. कान्हा म्हणतो, कसं आहे ना सरकार, मी चाळीत राहायचो आणि चाळीतील लोकांचे ऋणानुबंध एवढे घट्ट असतात की ते एकमेकांना कधी कॉल करू शकतात, 24 तास कधीसुद्धा.
त्यांचाच कॉल असणार आहे. पण सरकार त्याला म्हणते, पाहूया ना कोणाचे ऋणानुबंध किती घट्ट आहेत, तू कॉल उचल आणि स्पीकरवर ठेव. कान्हाचा नाईलाज होतो आणि कान्हा फोन उचलतो आणि स्पीकरवर ठेवतो. तर तिकडून माने कॉल केलेला असतो आणि मला सुद्धा माहीत असतं की इकडे सरकारने कान्हा आणि किरणला रंगेहात पकडलंय. त्यामुळे ती फोन उचलते आणि म्हणते, कोण छे, दुकान में कितना काम छे, तुम किधर छे, असं ती गुजरातीमध्ये बोलते. आणि लगेचच कान्हा म्हणतो, ओ तुम्ही काय चाळीतून बोलताय का, कोण आहात तुम्ही आजी? तर ती म्हणते, कोणती चाळ छे, मला तर दुकानमध्ये काम छे, तू लवकर ये छे. आणि हे ऐकून कान्हा म्हणतो, ओ आजी रॉंग नंबर आहे, मी कोणत्या दुकानात काम नाही करत, मी सरकारच्या कंपनीत काम करतो. आणि तो लगेचच फोन कट करतो. इकडे आजीसुद्धा हसत असते आणि सरकारला समजतं की हा सगळा काय मूर्खपणा सुरू आहे. कान्हा सरकारला म्हणतो, पाहिलं का असे रॉंग नंबर येत असतात, मला कोण महत्त्वाचा कॉल करणार आहे? आणि तो किरणकडे पाहून म्हणतो, अरे तू अजून येथेस का, जा ना इथून. तर किरण लगेच त्याचा लॅपटॉप उचलतो आणि म्हणतो, सॉरी सरकार. त्यामुळे कान्हा आणखीनच चिडतो आणि म्हणतो, करतील हा करतील, त्या तुला माफ करतील. सरकारचं मन आहे ना खूप मोठं आहे, त्या सगळ्यांना माफ करतात. आणि किरण तेथून निघून जातो. आणि कान्हा हा सरकारला म्हणतो, सरकार तुम्ही इतक्या रात्री का उठला होतात, काही महत्त्वाचं काम होतं का? तर सरकार म्हणते, काही नाही, काही महत्त्वाचं काम नव्हतं. तेव्हा कान्हा सांगतो, मला झोपायचं आहे, उद्या सकाळी ऑफिसला जायला उशीर होईल. कसं आहे ना, तुम्ही बॉस आहे, पण मी साधा एम्प्लॉई आहे, मला तर वेळेवर जावंच लागतं. असं म्हणून तो सरकारला गुड नाईट म्हणतो आणि तेथून निघून जातो. पण सरकारला कळतच नाही की हे सगळं काय सुरू होतं. या सगळ्या गोंधळात तिने लॅपटॉपवर काय सुरू होतं तेही पाहिलं नाही आणि हा फोन कोणाचा होता, रॉंग नंबर होता असंच तिला वाटलं. तिला कान्हाचं सत्य काही कळलं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सखी ही हॉलमध्ये असते आणि चाळीतील मुलांसाठी पेपर सेट करत असते. तेवढ्यात कुल्फी तेथे येते आणि विचारते, सखी दिदी तू काय करतेयस? सखी तिला सांगते, चाळीतील मुलांसाठी पेपर सेट करतीये. त्यामुळे कुल्फीला खूप आनंद होतो. कुल्फी म्हणते, मी सुद्धा तुझ्याकडेच शिकवणीला येणार आहे, तुझ्याकडे ट्युशन लावणार आहे. आणि तेवढ्यात चाळीतील सगळी मुलं तेथे येतात. त्यांनी आपल्याबरोबर बॅगा आणलेल्या असतात आणि सखीला पाहून त्यांना खूप आनंद होतो. सगळी मुलं सखीला सांगतात, सखी दिदी आम्ही तुला खूप मिस केलं आणि तू आणि कान्हा दादा हे चाळ सोडून गेल्यानंतर चाळीत काहीच मजा राहिली नाहीये. आम्हाला तेथे खूप बोर होतं, अभ्यास करण्याचं मन सुद्धा होत नाही, खेळण्याचं मन सुद्धा होत नाही. सखी त्यांना समजावून सांगते, आता तुम्हाला नाही बोर होणार, आजपासून दररोज तुम्ही येथे 2 तास माझ्याकडे शिकवणीला यायचं आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र खेळायचं. सगळी मुलं खूप खुश होतात आणि हो 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 असं म्हणत असतात. सखी त्यांच्यावर चिडून म्हणते, तुम्ही थोडे जास्तच खट्याळ झालात असं नाही वाटत का? मुलं सुद्धा पुन्हा हो असं उत्तर देतात. घरातलं वातावरण खूप छान होतं. चाळीतली मुलं आल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. कुल्फी सखीसुद्धा खूप खुश असतात. सखी या सगळ्यांना बसायला सांगते आणि तिची शिकवणी सुरू करते. सगळ्या मुलांसाठी तिने जे पेपर सेट केलेला असतो तो पेपर ती त्यांना देते आणि म्हणते, हा पेपर तुम्ही सगळ्यांनी सोडवायचा आहे. आणि सगळी मुलं एकानंतर एक प्रश्नांची उत्तर देत असतात. काही अडचणी आल्या तर त्या विचारत असतात. आणि सखीची जी ट्युशन चाळीत सुरू झाली होती ती सरकारच्या बंगल्यात सुद्धा सुरू झालेली असते. कुल्फी सखीला म्हणते, सखी दिदी मी माझी बॅग घेऊन येते. आणि ती बॅग घ्यायला जाते. आणि इकडे एका मुलीला एक प्रश्न असतो. त्यात प्रश्नामध्ये अशा एका प्राण्याचं नाव विचारलेलं असतं जो आपल्याला दूधसुद्धा देतो आणि आपण त्याची पूजाही करतो. आणि ही मुलगी या प्रश्नाचं उत्तर देते. असा प्राणी म्हणजे गाय. आणि गाय आणि वासराचं एक चित्रसुद्धा काढायला सांगितलेलं असतं. तर इकडे कुल्फी तिच्या बेडरूममध्ये बॅग घेण्यासाठी येते. तर मीनाक्षी आणि उर्मिला तेथे असतात. उर्मिला कुल्फीचा हात पकडते आणि तिला विचारते, त्या चाळीतल्या मुलांना इथे कुणी बोलवलंय? तर कुल्फी सांगते, सखी दिदीने बोलवलंय आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर ट्युशनला चालली आहे. उर्मिला चिडून म्हणते, त्या घाणेरड्या मुलांबरोबर ट्युशनला जायची काही गरज नाहीये. तर कुल्फी सांगते, नाही मला सखी दिदीकडून ट्युशन घ्यायची आहे. तसं तर तू माझा अभ्यास काही घेत नाही आणि मी तुला एक सँडविच बनवायला सांगितलं होतं ना, आता चाळीतील सगळ्या मुलांसाठी तूच सँडविच बनवायचं. असं म्हणून ती जाऊ लागते. पण उर्मिला काही तिचा हात सोडत नाही. त्यामुळे कुल्फी जोरात तिचा हात झटकते आणि तेथून पळून जाते. उर्मिलाला खूप राग येतो आणि ती मीनाक्षीला म्हणते, पाहिलं का मला इथे एक सँडविच बनवायचा कंटाळा आला होता, आता त्या चाळीतील सगळ्या मुलांसाठी मी सँडविच कसं बनवू? मीनाक्षी चिडून म्हणते, त्या सँडविचचं सोड, आपल्याला
त्या मुलांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. ती सगळी घाणेरडी मुलं येथे आली आहेत आणि आपल्याला सखीला जाब विचारायलाच हवा. चल असं म्हणून या दोघीही हॉलमध्ये येतात. तर इकडे ही लहान मुलगी सखीला उत्तर देते, असं तर एकच प्राणी आहे, तो म्हणजे गाय. आणि यामध्ये मला गाय आणि वासराचं चित्र सुद्धा काढायला सांगितलंय, पण मला तसं चित्र नाही काढता येत. तू मला मदत करशील का? सखी म्हणते, ठीक आहे, मी तुला हे चित्र काढायला मदत करते. तोपर्यंत कुल्फी तिची बॅग घेऊन तेथे येते आणि ती सुद्धा बसते. कुल्फीची सुद्धा ट्युशन सुरू होते आणि सखी या लहान मुलीला गाय आणि वासराचं चित्र बनवून देत असते आणि त्यामुळे सगळी मुलं खूप खुश असतात. सखी हे गाय आणि वासराचं चित्र बनवते तेव्हा तिला आठवतं की आपल्याकडे असा एक बॅच होता. जेव्हा आपण कान्हाच्या चाळीत रूममध्ये राहायचो तेव्हा मला कपाटामध्ये असा एक बॅच सापडला होता ज्यात गाय आणि वासराचं चित्र होतं. तो आता माझ्याकडे नाहीये. कोठे असेल? कान्हाच्या बॅगमध्ये असेल का? असा विचार सखी करते आणि मी त्या चित्राकडे का ओढली जातीये? याआधी मी तसं चित्र कधीच कोठे पाहिलं नव्हतं, पण तरीसुद्धा मला त्या चित्राबद्दल आपुलकी वाटतीये. ते चित्र पुन्हा पुन्हा पाहावं अशी माझी इच्छा होतीये. असा विचार करून सखी तो बॅच शोधायला आपल्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात मीनाक्षी आणि उर्मिला तेथे येतात आणि सखीला थांबवतात. पण उर्मिलाला पाहून चाळीतील सगळी लहान मुलं खूप घाबरतात आणि त्यांना आठवतं की ही तीच बाई आहे जिने गोळ्यातून आपल्याला विष दिलं होतं आणि आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. चाळीत तिने सगळ्यांसमोर हे कबूल केलं होतं हे या लहान मुलांना आठवतं आणि हे लहान मुलं म्हणतात, अरे देवा, ही तर तीच लहान बाई आहे जिने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, बिचारी गोळा खाऊ घातला होता आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं होतं. हे ऐकून मीनाक्षी खूप घाबरते. तर उर्मिलाला राग येतो आणि उर्मिला सखीला म्हणते, पाहिलंस का सखी, या चाळीतल्या मुलांना काही संस्कार आहेत का? मोठ्यांबद्दल असं बोलायचं नसतं, एवढं सुद्धा त्यांना कळत नाही. तूच पहा आता त्यांचं काय करायचं ते. तर सखी या लहान मुलांजवळ येते आणि या लहान मुलांना समजावून सांगते, तुमचं अगदी बरोबर आहे. ही तीच बाई आहे जिने तुम्हाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर त्यांनी स्वतःची चूक मान्यसुद्धा केली होती आणि त्यांना पश्चाताप झालाय. आणि एकदा चूक मान्य केल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी त्यांना दोषी धरता येत नाही. तुम्ही सुद्धा त्यांना माफ करा, असं ती या लहान मुलांना समजावून सांगते. लहान मुलं म्हणतात, ठीक आहे, आम्ही सुद्धा त्यांना माफ केलंय. आणि मग सखी मीनाक्षी आणि उर्मिलाजवळ येते. उर्मिला ही सखीला जाब विचारते, तू या लहान मुलांना इथे का बोलून घेतलंय? तुला माहिती आहे ना, हे सरकारला आवडत नाही. अशी ही घाणेरडी चाळीतली मुलं इथे आली आहेत आणि सरकारला हे माहिती आहे का? सखीला खूप राग येतो आणि ती या दोघींना ठणकावून सांगते, काकू कसं आहे ना, तुम्ही दोघी विसरताय वाटतं. हे घर फक्त सरकारचं नाहीये, तर माझा सुद्धा या घरावर हक्क आहे आणि या घरात कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे मी सुद्धा ठरवू शकते. त्यासाठी मला सरकारची परमिशन वगैरे घ्यायची गरज नाहीये, सरकारला काही सांगायची गरज नाहीये. मीनाक्षी आणि उर्मिलाला जबर धक्काच बसतो, कारण कालपर्यंत जी सखी गप्प बसायची ती सखी आता एवढं बोलतीये, त्यामुळे त्यांनाही मोठा धक्का बसतो. आणि मग सखी त्यांना काहीच न सांगता तेथून निघून जाते. उर्मिला आणि मीनाक्षी खूप चिडतात. सखी तिच्या रूममध्ये येते आणि गाय आणि वासराचा हा बॅच शोधत असते. ती सगळीकडे शोधते पण तिला हे काही सापडत नाही. आणि त्याच वेळेस चक्क कान्हा तेथे येतो. कान्हा आंघोळ करून आलेला असतो आणि त्याचे कपडे शोधत असतो. तो सखीला विचारतो, सखी मॅडम, तुम्ही काय शोधताय? सखी सांगते, आहे एक महत्त्वाची गोष्ट. कान्हा तिला समजावून सांगतो, तुम्हाला काय शोधायचं ना ते नंतर शोधा, आधी मला मदत करा. मला ऑफिसला जायला लेट होतोय, माझे सॉक्स कोठे आहेत? सखी त्याच्यावर चिडून म्हणते, कोठे आहेत म्हणजे? काल जेव्हा ऑफिसमधून परत आला तेव्हा व्यवस्थित नाही ठेवलेस का? तुला मी किती वेळेस सांगितलंय, या रूममध्ये राहायचं तर व्यवस्थित राहायचं, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या. मी काय तुझी नोकर नाहीये, तुला हे दे ते दे, सगळं तुझं नीटनेटकं करून ठेव. तुझ्या वस्तू तूच नीटनेटक्या ठेवायला हव्यात. कान्हा म्हणतो, ठीक आहे बेबी सरकार, पण मी हे सगळं नंतर करेल. आता मला ना माझे सॉक्स हवे आहेत, नाहीतर मला ऑफिसला जायला लेट होईल. सखी चिडून म्हणते, लेट होईल ना, मग त्यात तुझीच चूक आहे. तू तुझ्या बॅगमध्ये सगळं ठेवलं असेल, नाहीतर मलाच ठेवावं लागलं असेल. जाऊन तुझ्या बॅगमध्ये चेक कर, तुला सगळं मिळेल. असं म्हणून ती कान्हाला बॅग चेक करायला सांगते. कान्हा त्याची बॅग चेक करतो तर त्याला त्यामध्ये मोजे सापडतात, सॉक्स सापडतात. त्यामुळे कान्हा खूप खुश होतो आणि सखी मात्र गाय आणि वासराचा हा बॅचच शोधत असते आणि तो तिला कोठेच सापडत नाही. सखी विचार करते, माझ्याकडे तो चाळीत होता, पण आता येथे नाहीये, कोठे गेला असेल? कान्हा हा फ्रेश व्हायला जातो,
कपडे चेंज करायला जातो, पण त्याची सुटकेस तेथेच ठेवतो. त्यामुळे सखी आणखीन चिडते आणि म्हणते हा माणूस कधीच सुधारायचा नाही, आणि ती कान्हाची बॅग उचलते आणि कोपऱ्यात ठेवून देते. तिला कान्हाचा खूप राग आलेला असतो. थोड्या वेळानंतर कान्हा सरकारच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि रिसेप्शनिस्टला विचारतो, काय मग युद्ध सुरू झालं की नाही? आतमध्ये कसं वातावरण आहे? बाहेर तर गार आहे, पण आतमध्ये चांगलाच गारवा नसेल, गरम असेल हो की नाही? तरी रिसेप्शनिस्ट सांगते, नाही अजून तर वातावरण बरं आहे. सरकार आले आहेत, त्यांची एक महत्त्वाची मीटिंग सुरू होणार आहे आणि पाहूया आता पुढे काय काय होतं ते. कान्हा म्हणतो, हो ते तर कळेलच. आणि कान्हा आतमध्ये जातो आणि इकडे सरकारच्या केबिनमध्ये नवाते आणि परशुराम असतात आणि सरकार ही परशुरामला जाब विचारते, तू ये ना काहीच कामाचा नाहीये. परशुराम विचारतो, काय झालं सरकार, आता माझ्याकडून काय चुकलं? तर सरकार म्हणते, तुझ्याकडून हेच तर चुकतं की तो पुन्हा पुन्हा दाखवून देतो की तू काही कामाचा नाहीये आणि तू काहीच काम करू शकत नाही. परशुरामला कळतच नाही की त्याची काय चूक झाली आहे. आणि तेवढ्यात तेथे एक पिऊन कॉफी घेऊन येतो आणि या ट्रेखाली चक्क ट्रान्समीटर लागलेला असतो आणि या ट्रान्समीटरचा हेडफोन कान्हाच्या कानात असतो. म्हणजे सरकारच्या केबिनमध्ये जे काही बोलणं होतंय ते कान्हा बाहेर केबिनमध्ये त्याच्या डेस्कवर बसून ऐकत असतो आणि त्याच्या कानाला तो हेडफोन लावतो आणि आतमध्ये काय बोलणं चाललंय हे सगळं ऐकत असतो. कान्हाला आठवतं की जेव्हा तो ऑफिसमध्ये आला होता, पिऊन सरकारच्या केबिनमध्ये कॉफी घेऊन जात होता आणि पिऊनची आणि कान्हाची धडक होते आणि पिऊन त्याला सॉरी म्हणतो. तर लगेचच कान्हा त्याला म्हणतो, सॉरी संजय. तर हा पिऊन म्हणतो, सॉरी संजय नाही, फक्त संजय. कान्हा म्हणतो, हो ठीक आहे, फक्त संजय. तर हा पिऊन म्हणतो, ओ कान्हा सर, फक्त संजय नाही, ओनली संजय. कान्हा म्हणतो, ठीक आहे, ओनली संजय, पण फक्त संजय आणि ओनली संजय तर सेमच आहेत ना? तर तो म्हणतो, ओ माझं नाव तसं नाही आहे, माझं नाव फक्त संजय म्हणजे संजयच आहे, दुसरं काही नाही आहे. आणि कान्हाने जाणून बुजून हे सगळं कन्फ्युजन केलेलं असतं, कारण त्याला सरकारच्या केबिनमधील बोलणं ऐकायचं असतं आणि तो या ट्रेमध्ये जो कॉफीचा ट्रे असतो त्याच्या खालच्या बाजूला ट्रान्समीटर लावून देतो. आणि हा पिऊन म्हणतो, कान्हा सर, मी अजून टाइमपास केला ना तर माझी नोकरी जाईल, सरकार मला नोकरीवरून काढून टाकतील. आणि मग कान्हा त्याला जायला सांगतो आणि पिऊन हा सरकारच्या केबिनमध्ये जातो आणि तेथे हा कॉफीचा ट्रे ठेवतो. सरकार त्याला हकलून लावते, पण तोपर्यंत कान्हाचा प्लॅन यशस्वी झालेला असतो आणि ट्रान्समीटर सरकारच्या केबिनमध्ये पोहोचलेलं असतं आणि कान्हा त्याच्या डेस्कवर बसून हे सगळं ऐकत असतो. आणि सरकार ही नवाते आणि परशुरामला सांगते की ही खूप महत्त्वाची फाईल आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं. आणि नवाते, तुम्ही ही फाईल कोठे ठेवणार आहात? नवाते सांगतो, सरकार, जर एवढी महत्त्वाची फाईल असेल तर ऑफिसमध्ये तुमचं जे लॉकर आहे त्यामध्ये मी ती ठेवेल आणि त्याची चावी तुमच्याकडे सुद्धा आहे. हे सगळं कान्हा बाहेरून ऐकत असतो. तेव्हा सरकार परशुराम आणि नवातेला सांगते, माझ्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट खूप महत्त्वाचं आहे. मुंबईतील मोठ्या मोठ्या कंपन्या हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण हे कॉन्ट्रॅक्ट फक्त सरकारलाच मिळायला हवं, दुसऱ्या कोणाची लायकी नाही आहे हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याची. सरकार कॉफी पित असते, पण तिला माहीत नसतं ही कॉफी ज्या ट्रेवर आली आहे त्या ट्रेवर चक्क ट्रान्समीटर लावलंय आणि तिचं हे सगळं सिक्रेट बोलणं बाहेर बसून कान्हा ऐकतोय. कान्हा हे सगळं ऐकत असतो आणि तेवढ्यात वैशाली तेथे येते. वैशाली ही आधीच कान्हावर फिदा आहे. कान्हा दचकतो. वैशाली त्याच्या कानात हा हेडफोन पाहते, पण तिला वाटतं हे नॉर्मल आहे आणि ती विचारते, कान्हा सर, तुम्ही या ऑफिसमध्ये नवीन आला आहात, तुम्हाला काहीही मदत लागली तरी मला सांगा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. कान्हा वैशालीला म्हणतो, ठीक आहे, तसं तर मी अशी वेळ पडूच देणार नाही की मला तुमच्या मदतीची गरज पडेल, पण तुम्ही आता इतक्या सौजन्याने विचारताय तर मला काही गरज पडली ना तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. वैशाली खुश होते आणि तेथून जाते आणि मग कान्हा पुन्हा एकदा आतमध्ये काय बोलणं चाललंय हे सगळं ऐकत असतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. जेव्हापासून कान्हा हा सरकारच्या कंपनीत जॉब सुरू केलाय, सरकारच्या कंपनीत जाऊ लागलाय, तेव्हापासून या मालिकेची मजा वाढली आहे. कारण आजपर्यंत जो साधा भोळा कान्हा आपल्याला पाहायला मिळत होता त्याचा आता कबीर किर्लोस्कर झालाय आणि त्याचे प्लॅन्स एकापेक्षा भारी आहेत आणि तो एखाद्या स्पायसारखा, जासूससारखा वागतोय एवढं मात्र नक्की. सरकार तिच्या केबिनमध्ये जे काही बोलत असते ते सगळं कान्हा बाहेर बसून ऐकतोय आणि सरकारला याचा थांग पत्ताच लागलेला नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. आजचा एपिसोड तर खूप भारी होता,
पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार तिच्या केबिनमध्ये असेल आणि सरकार खुश असेल की आता तिलाच कॉन्ट्रॅक्ट मिळणार. ती फोनवर बोलत असेल, पण त्यावेळेस चक्क हे क्लायंट सांगणार, सरकार आम्ही तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीनच सरकणार. सरकार फोन कट करेल आणि रागाच्या भरात तिच्या डेस्कवर जे काही सामान असणार ते सगळं फेकून देईल आणि म्हणेल, यांची हिंमत कशी झाली सरकारला नकार द्यायची. सरकारला नकार देण्याची हिंमत या जगात कोणीच नाहीये, असं म्हणून ती आरडाओरडा करू लागेल. म्हणजे कान्हाचा प्लॅन यशस्वी झालाय आणि कान्हाने सरकारला हरवलंय. सरकारला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाहीये. पण कान्हा सुद्धा आता खूप मोठ्या संकटात सापडणार आहे. कारण कान्हा आणि सॉरी शेखरची धडक होणार आणि कान्हाच्या कानात जो हेडफोन असेल तो खाली पडेल. सॉरी शेखर हे पाहिल आणि त्याला शंका येईल की कान्हा या हेडफोनचा वापर का करतोय आणि यात तो काय पाहतोय, काय ऐकतोय. त्यामुळे कान्हा खूप घाबरणार. तर इकडे घरी चाळीतल्या मुलांकडून कान्हाची बॅग खाली पडणार आणि सरकार हे पाहणार. त्यामुळे सखीसुद्धा घाबरेल. मग आता या मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.